सकाळचे 5 वाजलेले आहे. मी रेडी झालेलो आहे, पण तेल संपलेलं होता, तर आईकडे आलेलो आहे तेल घ्यायला. बघूया आई रेडी झाली का नाही. 111 नंबर आहे रूमचा आईच्या. आवरलं का? तुझं आवरलं? हो. पप्पा तर हॅलो गाईस, सकाळचे वाजलेले आहे 5:30. मी झालेलो आहे रेडी. आई पप्पा पण झालेले आहेत रेडी. फक्त सोम नाही झालेला रेडी, कारण सोमने काल खूप जागरण केलेलं आहे. दोन अडीच वाजता सोम झोपला होता, त्याच्यामुळं आत्ता सोम गेलेला आहे आंघोळीला. मी झालेलो आहे रेडी. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आजचा शिर्डी ब्लॉगचा डे 2 आहे आणि आजचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यासाठी आपण इथे आलेलो आहे. आज साईबाबाची शिर्डी ते परिक्रमा आज चालू होणार आहे आणि आता टाइम झालेला आहे. किती वाजले सोम? 5 नाही, 5 वाजता तर उठलेलो ना आपण. 5:30 टाइम झालेला आहे, 5:30 वाजलेले आहे आणि काही टाइमामध्येच आम्ही खाली जाणार आहोत. सगळे रेडी झालेलो आहेत. झाला ना सोम रेडी? सगळे रेडी झालेलो आहे. आम्ही काही वेळामध्ये खाली जाणार आहे, तर खूप एक्साइटेड आहे. काय काय होते आज, कशी असते परिक्रमा, कारण आम्ही फर्स्ट टाइम इथे आलेलो आहेत, तर तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर काय, तर आमच्यासोबत जोडू ना. काय ना आमच्यासोबत शिर्डी ब्लॉग. ओम साईराम मित्रांनो, आता सकाळची वाजलेली आहे 6 आणि आम्ही चहा प्यायला बाहेर आलेलो आहे. कारण याच्यामध्ये चहा मिळतो, कॅन्टीन आहेत बऱ्याचशा, पण अजून चालू झालेला नाही आहे, तर त्याच्यामुळं आम्ही गेटच्या बाहेर आलेलो आहेत. हे बघा, मग तो गरम चहासाठी लय गर्दा साठी. हा, सकाळी गरम चहासाठी गर्दा आहे. गर्दा खूप आहे. मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे परिक्रमेसाठी आणि परिक्रमा 5 वाजता स्टार्ट झालेली आहे. मंदिरापासून समोर गेलेली आहे आणि आम्हाला अर्धा तास उशीर झालेला आहे, तर आम्ही आता पायी चाललो आहे परिक्रमेकडे. आणि आम्हाला आलेले आहेत पप्पांचे मित्र उमेश काका. परिक्रमेकडे जात असताना आम्ही खंडोबा मंदिराचे दर्शन घेतले. तिथे खूप सुंदर दृश्य होते. सर्व भाविक भक्त खंडोबाचे दर्शन घेऊन पुढे जात होते. काही महिला पारंपरिक नृत्य करत होत्या आणि सगळा परिसर एकदम भक्तिमय आणि शांत होता. आणि तुम्ही जर शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी आले शिर्डीमध्ये, तर नक्की खंडोबा मंदिराचे दर्शन घ्यावे. साईबाबाच्या दर्शनासाठी शिर्डीला आलेला प्रत्येक भक्त खूप श्रद्धा आणि आस्थेने येतो. त्यामुळे त्या स्थळाचे महत्त्व फक्त धार्मिकच नाही, तर भावनिक स्तरावरही खूप मोठे आहे. जेव्हा भक्त खंडोबा आणि साईबाबा यांचे दर्शन घेतात, तेव्हा त्यांच्या जीवनात एक मार्गदर्शन, शांती आणि भक्तीचा अनुभव मिळतो. तर ओम साईराम मित्रांनो, आम्ही चाललो आहे परिक्रमेसाठी आणि टाईम झालेला आहे आता 7 वाजलेले आहेत. थोडंसं आम्हाला लेट झालेले, परिक्रमा समोर गेलेली आहे.
परिक्रमेच्या वेळी सगळ्या भक्तांच्या मनात एक गाढ भक्तीचा आवाज असतो आणि ते गाणं म्हणत मृदुक पावलांनी शांतपणे आणि आदराने पाऊल टाकत असतात. त्यामुळे गाण्याच्या त्या गोड वातावरणात संपूर्ण परिक्रमा अधिक भारदस्त आणि स्मरणीय होते. सभी साईं भक्तों से निवेदन किया जाता है, कृपया रास्ते पर से चले, आगे रास्ता छोटा है, रास्ते के नीचे कोई भी ना उतरे. सूर्य उगवत होता आणि आकाशात एक अप्रतिम दृश्य होतं. आम्ही सगळे भक्त चालत चालत साईबाबाच्या दर्शनाकडे जात होतो आणि त्या शांत सूर्यनमस्काराच्या वेळेस प्रत्येक भक्त एका आवाजात श्रद्धेने चालत होते. परिक्रमेच्या त्या प्रवासात चालत असताना आमचे पाय थकलेले असताना देखील असं वाटत होतं की साईबाबा आमच्या सोबतच चालत आहेत. त्यांच्या त्या अदृश्य उपस्थितीने आमच्यातील थकवा नाहीसा झाला आणि आमच्या मनात एक अद्भुत शांती आणि ध्येय निर्माण झाले. साई परिक्रमा जवळपास 6 किलोमीटरची असते, जी शिर्डीच्या भोवती एक चक्राकार मार्गाने पूर्ण केली जाते. ही परिक्रमा प्रत्येक भाविकासाठी एक पवित्र अनुभव असतो, ज्यामध्ये ते साईबाबांच्या चरणी भक्तिभावाने फिरत असतात. माझे वडील मला सांगत होते की अशीच साई परिक्रमा केली की त्यानंतर आपल्याला खरोखरच एक सकारात्मक बदल जाणवतो. आपली दृष्टी बदलते, मन शांत होते आणि प्रत्येक गोष्टीकडे एक नव्या दृष्टीने पाहण्याची क्षमता वाढते. आपण जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींचा देखील अर्थ समजून घेतो आणि संतांच्या आशीर्वादाने आपला मार्ग अधिक स्पष्ट आणि सुंदर होतो. ओम साईराम. तर आम्ही सकाळी 6 वाजता निघलेलो आहे परिक्रमेसाठी, पण परिक्रमा 5 वाजताच चालू झालेली होती आणि आत्ता वाजले आहे 8, 8:30चा टाईम झालेला आहे. तरी पण एवढा गर्द आहे, बघू शकता तुम्ही. कमीत कमी 20 ते 25 लाख लोक आलेले आहेत, भावी भक्त. बघू शकता तुम्ही. सोम, कसं वाटते? गारगार वाटते. परिक्रमेच्या त्या वाटेवर भक्तांना लोक विविध नवीन पदार्थ देतात, जे ताजे, पौष्टिक आणि सहज पचणारे असतात. यामध्ये विविध प्रकारच्या लाडव्या, फळ आणि घरगुती खाद्यपदार्थ असतात, ज्यामुळे भक्तांना ऊर्जा मिळते आणि ते अधिक उत्साहाने प्रवास पूर्ण करतात. Line nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. माझी परिक्रमा शिर्डीच्या त्या मुख्य रस्त्यावरून चालताना मला एक अतिशय मोठी भाविकांची रांग दिसली. प्रत्येक भक्त साईबाबांचे नाव घेत शांतपणे श्रद्धेने पुढे चालत होते. त्या दृश्यात खूप ऊर्जा होती आणि मला देखील त्यांच्या भक्तीचा भाग बनल्यासारखं वाटलं. साईबाबा सर्वांना आशीर्वाद द्यावेत आणि ही परिक्रमा माझ्या जीवनाला खूप अर्थपूर्ण ठरेल. परिक्रमेच्या रस्त्यावर अनेक मोठ्या ठिकाणी नाश्त्याचे स्टॉल लागले होते, जिथे लोक मोठ्या संख्येने उभे राहून नाश्ता करत होते. स्टॉल्सवर गरमागरम वडा, ताजे ज्यूस, पाव यासारखे पदार्थ आणि सगळेच लोक खूप आनंदाने व उत्साहाने त्याचा आस्वाद घेत होते. जागा द्या, चालत राहा. दूध घ्या आणि चालत राहा, चालत राहा, चालत राहा. आणि त्या ठिकाणी आरोग्याची देखभाल करण्यासाठी विशेष व्यवस्था होती. अनेक डॉक्टर्स आणि नर्सेसनी तेथे येऊन गरीब आणि आजारी लोकांना मोफत उपचार दिले. त्यामुळे परिक्रमेचा अनुभव केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक आणि आरोग्यदायी देखील होता, हे खूप लोकांनी अनुभवले. हे बा, काय नाव तुझं? मयूर शिंदे. ब्लॉगर आहे बरं. ब्लॉगर आहे. उभे आहेत तिथे. चॅनलचं नाव आहे ओम देशमुख ब्लॉग. सबस्क्राईब कर. थँक्यू. आणि साई सेवा
निवासी शाळेच्या मुलामुलींनी परिक्रमेच्या या मार्गावर भाविक भक्तांना सुंदर फूल देऊन स्वागत केले आणि त्यांच्या शक्तीला आणि भक्तीला एक अधिक अर्थपूर्ण स्पर्श दिला. त्यामुळे त्या सगळ्या भाविक भक्तांचा दिवस अजूनच खास आणि स्मरणीय झाला. ओम साईराम. मी पूजा भागवत उदावंत. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन शिर्डी यांच्यातर्फे राबवण्यात आलेली शिर्डी साई परिक्रमा यांचे 7वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे उदावंत परिवार यांचा म्हणजेच साई भक्तांसाठी वडापाव, साबुदाणा खिचडी व पाणी बॉटल 10 ते 15,000 भाविकांसाठी उपक्रम करण्यात आलेला आहे. साई परिक्रमा म्हणजे जणू साक्षात साईबाबा आपल्यासोबत चालतायत व त्यांच्यातर्फे चालताना आपल्याला जी ऊर्जा मिळते असं जाणवत असतं. साक्षात साईबाबा हे आपल्यासोबत चालत असतात. आणि शिर्डी साई परिक्रमेचे दरवर्षी साई भक्त असो किंवा शिर्डी ग्रामस्थ असो ही खूप आतुरतेने वाट बघत असतात. आणि सर्व शिर्डीकरांचा यामध्ये खूप मोठा सहभाग असतो. साई भक्त हे दरवर्षी जशी जशी बाबांची कीर्ती प्रचिती होत राहते तशी साई भक्तांची शिर्डीमध्ये गर्दी होत राहते. हे साईबाबा परिक्रमेचे 7वे वर्ष आहे. दरवर्षी सुरुवातीपासून कमी होती. आता जवळपास 2.5 लाखापर्यंत पब्लिक ही साई भक्त हे शिर्डीत येत असतात. अजून जशी बाबांची प्रचिती वाढणार तशी ही साई भक्तांची गर्दी वाढत राहणार आहे. आणि साईबाबांचा आशीर्वाद सगळ्यांवर कायम असो ही साईंचरणी प्रार्थना. साईबाबांची परिक्रमा हे 7वं वर्ष आहे. साईबाबा परिक्रमा साई परिक्रमा वडापावचा आणि साबुदाणा खिचडीचा उपक्रम गाजवताना आम्हाला मुंबईचे आमदार श्री मुर्जीकाका पटेल, केशरबेन पटेल, अजून सचिन भाऊ अग्रवाल, प्रीतीताई अग्रवाल या सर्वांचा मोठा वाटा आहे. निलेश भाऊ शिंदे, नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे पालकमंत्री व त्यांचे सुपुत्र सुजयदादा विखे पाटील यांच्या सौजन्याने दरवर्षी ही परिक्रमा व्यवस्थित आणि कोणत्याही साई भक्तांना कोणताही त्रास न होता ही परिक्रमा दरवर्षी पार पडत असते. आणि सर्व साई भक्त दरवर्षी येतात व बाबांची प्रचिती एकमेकाला सांगत राहतात. त्यामुळे अजून दुप्पटपटीने साई भक्त हे शिर्डीत येत असतात व साई परिक्रमेचा आनंद घेत असतात. आणि दरवर्षी एक नवीन ऊर्जा आपल्या शरीरात घेऊन पुढच्या वर्षीची आतुरतेने वाट बघत असतात. माणसापतीची तुम्ही कोण पडता? आता मग करा विचार तुम्ही. म्हणजे माणसापतीची मुलगी वडिलांची आई. तुमच्या वडिलांची आई. हा. तर तुम्ही इकडून आईकडून त्याचे हे पडता नातू पण. हा, नातू माणसापतीचे नातू. ही मुलगी रुईला देईल होती शिर्डीपासून 4 किलोमीटर. माळसापतीनं लेक जावई शिर्डीत पोट भरायला आणली तेव्हा बाबा नव्हते. माळसापती खंडोबाच्या मंदिरात पायात चप्पल नाही काही नाही ते पाणी घालत जात होते. त्यांना साकोरीची उपासनेवा भेटले. बाळ तू एवढ्या पायी जातो तर तुला एक छोटं खंडोबाचं मंदिर बांधून तिथं सेवा कर. हां, मग उपासनेवाने ते मंदिर बांधून दिलं. तिथं माळसापती पाणी घालायला जायचे. पाणी घालता बाबांचं वर चाललं. गाडीबाईला बाबा होते पैसे. हे मंदिर कशी तर बाबा पाहायला गेले खंडोबाचं मंदिर. माळसापती पूजा करीत होते. पूजा करता नेमकी बाबांची सावली माळसापतीवर पडली. आवशाही हे माळसापतीने नाव ठरलं. बाबांनी सांगितलं एक बेटा होईन त्याचं नाव मार्तंड ठोई. 5 घरं वारी मागायची खंडोबाची. तिथून वरड निघून गेलं. बाबा थांबले, सावलीत जाऊन बसले. संध्याकाळी माळसापती गेले. बाळ तू दररोजची वारी माग, तुझ्या घरी मी जेवायला येणार. बाबाने जात नव्हते. बाबा माळसापती चमत्कार पाहत होते.
दररोजची पीठ वारी मागितली होती, पीठ गोळा व्हायचं, बायकोला सांगायचे एक भाकर वाढवतोय, बाबा आपल्याकडे जेवायला येणार आहे. त्या बाबाने आपल्याला सांगितलं मुलगा महासपतीची मंडळी म्हणली मुलगा कसं काय होईन, आता आपलं वय राहिलं का. पण बाबांनी मुलगा दिला, त्याचं नाव मार्तंड. महासपतीला मुलगा दिला, मार्तंड नाव ठेवलं. मग ते वडिलांचे मामा, महासपतीची मुलगी आमच्या वडिलांची आई. गणपत लक्ष्मणराव उदावंत. माळसापती हे तुमचे कोण होते? आता वडिलांची आई. आई त्यांची मुलगी. महासपतींची मुलगी आहे ना, हा 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 ती वडिलांची आई. हा हा माळसापतीची मुलगी तुमच्या वडील- वडिलांची आई. हा. म्हणजे ते इकडून माळसापतीच्या मुलीकडून तुम्ही त्याचे नातू पडता. नातू पडतो. धन्यवाद काका, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आपण कुठले? परभणी. परभणी हा, झाली का? परभणी. राजू देशमुख माझं नाव. श्रावणी महाले यांनी त्यांच्या घरासमोर खूप छान, सगळ्यांना खूप प्रभावित करणारी रांगोळी काढलेली होती. त्यांचे कौतुक करावं असं वाटत होतं.
Rum invades my veins, marrow. Lights flicker. तर हॅलो गाईज, आमचा फोटोशूट झालेला आहे. फोटो काढण्यासाठी खूप छान छान इथे स्पॉट आहेत, बघू शकता तुम्ही. अशी भव्य साईबाबाची मूर्ती पण आहे. सो कसं वाटलं? 2-3 दिवसाच्या ट्रिपसाठी शिर्डी खूप खतरनाक. एक दिवसात तुम्ही काही पाहू शकणार नाही. तुम्हाला जर शिर्डी एकदम टोटल एक्सप्लोअर करायची असेल तर जवळपास 4 दिवसाचा टाईम तुम्हाला द्यावा लागेल शिर्डीला. तर जवळपास किती आहे? आपण आम्ही अर्धा घंटा करून सकाळपासून फिरतोय, अजून तर अर्धी जायचं झाली नाही. आणि परिक्रमेला आम्हाला 4 ते 5 तास लागलेले आहे. आणि आत्ता 12 वाजता फायनल झालेलं आहे ती पूजा. आणि पालखी मंदिरामध्ये गेलेली आहे. आम्ही सध्या मुखदर्शन घेतलं, नंतर बारीला लागून दर्शन घेऊ. मधात कॅमेरे ऑफ आहेत त्यामुळं मधात दाखवून अवघड आहे. आता खूप थकलेलो आहे आम्ही. आता जात आहोत आम्ही रूममध्ये. तर चला भेटू. शिर्डी ट्रिपचा आजचा होता आमचा डे 2. तर एक्सपिरियन्स खूप भारी वाटला आजचा. खूप मजा आली आम्हाला. आणि शूट आम्हाला खूप भारी भेटलेले आहेत. आणि हे बघा, हे शिर्डीचं हे मेन मंदिर आहे. आणि अगोदर आम्ही फक्त दोघं आणि आमचे आईवडील 4 जण आलो होतो. पण त्यानंतर मागून आमच्या 2 गाड्या आल्यात. आमची पूर्ण फॅमिली पण आलेली आहे सोबत. सगळ्यांनी आम्ही सोबत दर्शन वगैरे पण घेतलं. अजून 2 दिवस तर आम्ही काय सोबत हे बघा, फॅमिली, आमची फॅमिली. परिक्रमा पूर्ण करून परत आल्यावर आम्हाला खूप भूक लागली होती. मग आम्ही भक्तनिवासमधील भोजनालयात जेवणासाठी गेलो. तिथे साधं पण अतिशय स्वादिष्ट आणि समाधान देणारं जेवण मिळालं. आणि पूर्ण दिवसाच्या थकव्यानंतर ती जेवणाची वेळ खूपच आनंददायी वाटली. शिर्डीची परिक्रमा पूर्ण केल्यानंतर आपण आता पोहोचलेलो आहोत प्रसादालयामध्ये. बामणीच्या टीमसोबत आपण सर्वजण आता थोड्या वेळामध्ये अतिशय स्वादिष्ट असा प्रसाद घेणार आहोत. इथं पहा, सर्वजण लाईनला लागलेले आहेत. महाराष्ट्रातलेच नाही तर महाराष्ट्राबाहेरची सुद्धा मंडळी तुम्हाला दिसते. पोशाखावरून ओळखत आहे आपल्याला. काही आंध्राचे लोकही दिसतात, काही आंध्राच्या बाहेरची लोक दिसतात. आणि आमची सगळी टीम खूप दमलेली आहे. जवळपास 15 किलोमीटर आम्ही इथं चालत परिक्रमा पूर्ण केलेली आहे. सकाळी 5:30 नंतर आम्ही चालायला सुरुवात केली होती. आणि आता बऱ्यापैकी आम्ही थकलेलो असतानाही एक साईबाबाची प्रेरणा असल्यामुळे एक ऊर्जा आमच्या संचारल्यासारखी झाली होती. इतकीच ऊर्जा आम्ही आता जवळपास 1 वाजायच्या दरम्यान प्रसादालयामध्ये जेवतोय. थोड्या वेळात आम्ही जेवणार आहोत. बाबा की जय. ఇట్లే విశాఖపట్నం నుంచి వచ్చామండి ఉదయాన్న డైరెక్ట్ ట్రైన్ విశాఖపట్నం టు షిరిడి సాయిబాబా టెంపుల్కి. చాలా బాగా దర్శనం అవుతుంది. చాలా బాగా భోజనాలు కానీ అన్ని అరేంజ్మెంట్స్ కానీ చాలా బాగా చేస్తున్నారు. సూపర్ 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 సాయిబాబా. तर मित्रांनो, हे आम्ही जेवण आम्हाला भेटलेलं आहे. आणि जेवणामध्ये आम्हाला दिलेलं आहे 1 चपाती आहे आणि 2 भाज्या आहेत. भाजीमध्ये एक आलूची भाजी आहे आणि एक डाळ आहे आणि राईस. बघू शकता तुम्ही. सोम कसं वाटलं जेवण? जेवण झाल्यावर सांगतो. ओम साईराम मित्रांनो. तर परिक्रमा आज झालेली आहे आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला निघावं. हां, अचानक आम्हाला निघावं लागते. आम्ही जाणार आहोत आता. पप्पांचे मित्र आहेत उमेश शिंदे म्हणून काका, त्यांच्या घरी जाणार आहोत. पाथर्डी येथे. तर आज शिर्डीमधून आम्ही जाणार आहोत. तर चला. The shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. Echoes of silence driving me insane. Buzz of machines screaming the truth. Colors bleed out in slow motion loops. कना करून चालायचंय. कोणी बी पण खराब रस्ता नसला पाहिजे. Rolling slow, yeah. The sun's sinking low. Hitting up the boulevard, see the palm trees glow. Caddy drop top, got the rims on shine. West Coast living where it's always fine. Bob
barbecue grill and got the smoke in the air. Neighbors तर हॅलो मित्रांनो, उमेश काकाच्या घरून आम्ही आलेलो आहे आता जालन्याला. आम्ही जात आहोत आमच्या घरी आता. आमची ट्रिप झालेली आहे फिनिश. आणि सोम, कसं वाटलं शिर्डीला येऊन? शिर्डीला येऊन तर लय चांगलं वाटलं. येत आणि थोडं बिमार वाटत होतं. तिथं आल्यावर तर सगळं क्लिअरच झालं आहे. त्यानंतर शिर्डीचं ट्रिप जवळपास 4 दिवस तर आम्ही तर पाहिजे होतो पूर्ण फिरायसाठी. पूर्ण फिरणं झालं नाही, बट आता आम्ही निघलो आहे वापस. सध्या जालन्यामध्ये आहेत. आता गेवराई वगैरे क्रॉस करून आता आम्ही गावाकडे जात आहे तिथून. शिर्डीची ट्रिप तुम्हाला जर काढायची असेल जवळपास 5-6 दिवस तरी तुम्ही शिर्डीत फिरायला द्या. 1-2 दिवसात काय होणार नाही. वातावरण कसं वाटलं शिर्डीचं? वातावरण शिर्डीत तर हो, परिक्रमेमध्ये फिरायला मजा आली का? परिक्रमेमध्ये बाहेर गेले 15 किलोमीटरची परिक्रमा होती ना. डान्स वगैरे केला का नाही? डान्स मी नाही केला, पण फॉरेनरचा डान्स आपण क्लिप टाकू द्यायच्या फॉरेनरच्या डान्सच्या वगैरेच्या. आणि कसं वाटलं मग शिर्डीला फिरून? हां, खूप चांगलं. पुन्हा आपल्याला एकदा पूर्ण शिर्डी एक्सप्लोअर करण्यासाठी जायचं आहे. ट्रिपसाठी आपलं खूप राहिलेलं आहे. कालावधी देऊ. वॉटर पार्कला नाही गेलेलो आपण. हां, वॉटर पार्कचं पण एक फक्त विशेष आपण परिक्रमेसाठी फॅमिलीसोबत गेलेलो होतो. मग पुन्हा मेरी मौजों का किनारा है, तेरे लिए ये जहां